बाळ झाल्यावर बाळाला आईची माया हवी असते, बाळाला आईचा वेळ हवा असतो. कसं देणार आहे मी हे सगळं? कशी सांभाळणार आहे मी ही जबाबदारी? आपल्या आयएस झाल्यावर तुम्ही अख्ख्या देशाची जबाबदारी सांभाळणार आहात. मग एका बाळाची जबाबदारी घ्यायला का भीती वाटते तुम्हाला? वेगळा नाही, मी तोच पार्थ आहे अजून. पण तुम्ही आधीच्या काव्या राहिलेला नाही असं वाटू राहिले मला. तुम्हाला आई होण्याबद्दल शंका असेल तर नाही, तर काही नाही. खूप रात्र झाली, उशीर झालाय. झोपताना वाद नको, नाहीतर बाळावर परिणाम. आता झोपल्या सकाळी उठल्यावर नाही झोपणार, अभ्यास करायचा मला. मी झोपा. काव्या, आता काय आहे? देशमुख घराला करू दे. काय करू मी? एक तर ना रम्या तुम्हाला कधी काही सांगत नाही, नुसतं म्हणत असेल शांतरा शांतरा शांतरा. काय करायचं? ओके सांगते मी घरी यायला निघाले आणि तू मला ही प्रेग्नन्सीची बातमी सांगितलीस तेव्हा ना माझ्या अंगातलं बळच निघून गेल्यासारखं झालं. वाटलं झालं, आता संपलं सगळं. पण तसं नाहीये. म्हणजे गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी खरी होण्यासाठी नियती पदोपदी ट्विस्ट आणते. काय आहे? पार्थला बाळ हवंय, पण काव्याला ठरवताच येत नाहीये की काय करायचंय. आणि याच्यावरून दोघांच्यात मतभेद निर्माण झालेत. तुला आठवतंय मी पार्थ आणि काव्याची गुणमिलन पत्रिका बनवली होती. हे रम्या, आता काय करणार आहेस तू? फार काही नाही ग. काव्या मला तिची मैत्रीण मानते की नाही? हो, मग मी माझी मैत्रिणी मानणार. म्हणजे मी तिला पटवून देणार की बाळ आल्यामुळे तिचं आयुष्य कसं बदलून जाईल. आयसचं पुस्तक जाऊन तिच्या हातात बाळ येईल आणि ती तिच्या ध्येयापासून दूर जाईल. मी तिला त्या टोकापर्यंत घेऊन जाईल नाही, ज्यामुळे ती स्वतःच तिच्या बाळाचं काय? गुड नाईट आई.